असे दिवसामागून दिवस जात होते. आजी, बाबा आणि तिची तर गट्टी होतीच, पण आता त्यांच्यामध्ये अभय पण जॉईन झाला होता आणि अभय आणि सायलीचे मस्त जमत होते. या चारांची मस्ती बघून अर्जुनला पण चांगले वाटायचे, पण अर्जुन फक्त आजींसोबतच जास्त मस्ती करायचा. एका दिवशी सायलीचे मंथली पिरियड्स आले होते, पण तिच्याकडे पॅडचे पॅकेट नव्हते. तिला खूप टेन्शन येते. ती विचार करते पटकन बाहेर जाऊन घेऊन येऊ. ती बाहेर जातच असते की आजी तिला आवाज देतात. ती आजीच्या रूममध्ये जाते. आजीचे खूप डोकं दुखत असते, तर आजीला मसाज करून डोकं दाबून दे म्हणून सांगतात. ती मसाज करत असताना आजी तिला विचारतात, काय गं, कुठे बाहेर जात होतीस का? हो आजी, माझे पिरियड्स आले आहे आणि माझे पॅडचे पॅकेट पण संपले आहेत. ते आणायला बाहेर जात होते. तिचे ते शब्द रूमच्या बाहेरून जाणाऱ्या अर्जुनच्या कानावर पडतात आणि तो बाहेर निघून जातो. ती आजीची मसाज करून बाहेर येते आणि पर्स घेऊन बाहेर जाणार तोच अर्जुन तिला आत येताना दिसतो. तो काहीच न बोलता तिच्या हातात एक पिशवी देतो आणि रूममध्ये निघून जातो. सायली पिशवीत बघते आणि ते बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण पिशवीमध्ये पॅडचे पॅकेट आणि कॅडबरी असते. ती रूममध्ये येते. तो ऑफिसला जायची तयारी करत असतो. ती त्याला थँक्यू म्हणते. तो तिच्याकडे बघून एक स्माईल करतो. का कुणास ठाऊक, पण तिची मदत त्याला करायची असते. कदाचित त्याला सायली हळूहळू आवडायला लागलेली असते. ती त्याच्यासमोर असली की त्यालाही बरं वाटतं आणि थोड्या वेळासाठी का होईना कुठे गेली की त्याला करमायचंच नाही. आज खूप दिवसांनी तो माधवीला म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला भेटणार असतो. ती पण त्याचा वेट करत कॅफेमध्ये बसलेली असते. तो येऊन तिला हग करून चेअरवर बसवतो. अशाच गप्पा मारत मारत बोलत असतात. माधवीचं सायलीचा विषय काढते. अर्जुन, तू सायलीबद्दल पुढे काय विचार केला आहेस? तिला वेगळं करून आपल्या नात्याबद्दल घरी कधी सांगणार आहेस? तिचे बोलणे ऐकून अर्जुनला थोडं वाईट वाटतं. त्याला सायलीला त्याच्यापासून वेगळं करायचं नसतं. तो विषय टाळायचा म्हणून बोलतो, अगं विचार तर केला आहे, पण मला अजून थोडा वेळ दे प्लीज. विश्वास ठेव माझ्यावर. अर्जुन, प्रश्न विश्वासाचा नाही आहे. तुम्ही दोघं घरी सोबत राहतात, एकत्र एका रूममध्ये असतात आणि त्यात ती दिसायला खूप सुंदर आहे. तिला बघून तुझं मन तिच्याकडे वळले तर माझं काय होईल? मला तुझ्या भावना कळताय माधवी. मी तुझ्या कधीपासून मागे लागले आहे, पण तू काही विचार करेल असे दिसत नाही आहे तुझ्याकडे बघून. ती असंच बोलताच त्याला थोडा राग येतो. माधवी, मला थोडा वेळ दे, मी करतो सगळं व्यवस्थित. असा वेळ मागत मागत तू तिच्या प्रेमात पडला तर? काहीही बरडू नकोस माधवी. मी का तिच्या प्रेमात पडेल? माझे तुझ्यावर प्रेम आहे. सायलीचा विचारही माझ्या मनात येत नाही आणि येणारही नाही. हे बघ, तुझ्याकडून काही होणार नसेल तर मीच काहीतरी करते. तो माधवीवर जोरात ओरडतो. हे बघ माधवी, ती आपल्यापेक्षा खूप लहान आहे. तिला काही त्रास होईल असं काही करू नकोस. पण तुला का पोडका येतोय तिचा एवढा? तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटते आहे की ती तुला आवडते. माधवी, मनाला येईल ते काहीही बोलू नकोस. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या व्यतिरिक्त मी कुणाचाच विचार नाही करू शकत. हे ऐकून तिला खूप बरं वाटतं आणि ती उठून त्याला मिठी मारते. तो पण तिला मिठीत घेऊन माझ्यावर विश्वास ठेव सांगतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे, पण मला भीती वाटते. तू मला सोडून तिच्याकडे गेलास तर? सायली, तू काहीही विचार करतेस. मी फक्त तुझा आणि तुझाच राहील. त्याच्या तोंडून सायलीचे नाव ऐकताच ती मिठीतून त्याला बाजूला ढकलून देत त्याच्यावर जोरात ओरडते. मला काय म्हणालास तू? सायली? मी माधवी आहे, सायली नाही. अर्जुन, आता मी गप्प बसणार नाही. तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी मी करेल. आणि ती रागाने निघून जाते. त्याला पण त्याची चूक समजते की तो बोलताना काय बोलून गेला ते. तो माधवीला थांबवायला जातो, पण ती थांबतच नाही. त्याचा खूप संताप होतो आणि तो संतापातच बोलतो, सायली, आज तुझ्यामुळे माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. मी तुला सोडणार नाही. आणि तिथून निघून बिअरची बॉटल घेतो आणि पिऊन पूर्ण संपवतो. आज घरी कोणीच नसतं. आजी पण झोपल्या असता. सायली टी व्ही बघत असते. डोअरला बेल वाजते. सायली दरवाजा ओपन करते. समोर अर्जुन असतो. त्याने एक बॉटल पिल्यामुळे त्याला चालता पण येत नाही. तो खाली पडणार तोच सायली त्याला सावरते, पण त्याचं वजन जास्त असल्यामुळे ती त्याच्या अंगावर पडते. तो पूर्ण नशेत असतो, पण ती त्याच्या एवढ्या जवळ असते की तो तिला भान हरपून पाहत असतो. ती उठायचा प्रयत्न करते तर तो तिला पकडून अजून जवळ ओढतो. त्याच्या अशा वागण्याने ती घाबरून जाते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही, सोडा मला. तिच्या आवाजाने तो तिला सोडतो, पण तिच्याकडे रागाने बघतो आणि उठून उभा राहतो आणि तिच्या जोरात कानाखाली मारतो.
का आलीस माझ्या जीवनात? माझ्या आणि माझ्या प्रेमाच्या मध्ये का आलीस? ती एवढी रडत असते की तिला तोंडचे शब्दच फुटत नाही. तो तिला जोरात ढकलतो तर ती खाली पडते आणि तिच्या कपाळाला टेबलचा कोपरा लागतो आणि रक्त येतं. पण अर्जुनला तिची कीव येत नाही. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला मिठी मारलेली असताना दूर केले ते त्याला आठवते. तो सायलीला म्हणतो, माझ्या माधवीने मला आज तिच्यापासून दूर केले. त्याचा बदला म्हणून तो तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेऊन बळजबरीने तिला किस करू लागतो. त्याच्या पुढे सायलीचा जोर लागत नाही. त्याचे किस करून झाल्यावर तिला बाजूला करून तो डगमगत त्याच्या रूममध्ये निघून जातो. ती तशीच रडत तिथेच बसलेली असते. तिने पूर्ण रात्र रडून काढलेली असते. सकाळी फ्रेश होऊन ती तिला लागल्या ठिकाणी मलम लावून स्वतःला सावरून देवपूजा करत असते. इकडे अर्जुन पण उठतो. त्याचे डोकं खूप जड झाले होते. त्याने रात्री सायलीला किती त्रास दिलं हे त्याला आठवते. तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आजीच्या रूममध्ये जातो. त्याचा उतरलेला चेहरा बघून आजी त्याला विचारते, काय झालं, चेहरा का पडलाय असा? तो आजीला मिठी मारत, काही नाही ग आजी, ऑफिसमध्ये लोड होता खूप, काल रात्री उशिरा आलो आणि नीट झोप नाही झाली माझी, असे खोटं बोलतो. का रे, तुझ्या बायकोने त्रास दिला का तुला रात्री? आजी त्याला चिडवत बोलते. तो मनातच बोलतो, तिने नाही, मीच तिला खूप त्रास दिला रात्री, तिची काही चुकी नसताना. तो विचारात हरवलेला असताना आजी त्याला आवाज देते. तसा तो भानावर येतो. तेवढ्यात सायली दुधाचा ग्लास घेऊन आजीच्या रूममध्ये येते. त्याला बघून थोडी घाबरतेच, पण आजी समोर दाखवत नाही. तिथे ग्लास ठेवून जाणार तोच आजी तिला थांबवते. सायली, तुला हे काय लागले? ती सांगते, आजी बाथरूममध्ये पाय घसरून पडले तर पाण्याचा नळ मला लागला. तीही आजीशी खोटं बोलते. आजी तिला म्हणतात, नीट बघून बेटा. ती फक्त मान हलवते आणि बाहेर निघून जाते. आजी अर्जुनला म्हणते, जा बाबा, तुझ्या बायकोला लागला हे, मलमपट्टी कर तिला. तोही हो बोलून बाहेर येतो तर ती किचनमध्ये असते. अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिला मलम लावायला हात पुढे करतो तर ती घाबरते आणि काही न बोलता निघून जाते. अर्जुनला तिला सॉरी बोलायची असते पण ती त्याच्याशी काही बोलतच नाही. बेडरूममध्ये पण जायला खूप घाबरते म्हणून ती आजीच्या रूममध्ये झोपते. तिचं असं वागणं अभयच्या लक्षात येतं. तो अर्जुनला विचारतो, तुमचं काही झालं आहे का? अर्जुन पण खाली मान घालून सायलीसोबत त्याने काय काय केले ते खरं खरं सांगून टाकतो. त्याची बोलणे ऐकून अभयला त्याचा खूप राग येतो. अभयने त्याला मारायला हात उचलला असतो पण मारत नाही आणि रागात बोलतो, तू माझा लहान भाऊ नसताना तर मी तुझं काय केलं असतं याचा तू विचारही करू शकत नाही. जा, निघ इथून. अर्जुन पण काहीच न बोलता निघून जातो. सायली अर्जुन जास्त बोलायचे नाही. नेहमी बोलणारी सायली शांतच असायची. आजी आई बाबा तिला विचारतात. ती सांगते, आमचे भांडण झाले आहे. अर्जुन तिला रोज सॉरी म्हणायचा पण ती त्याच्याकडे लक्षच द्यायची नाही. बरेच दिवस कोणीच कोणाशी बोलत नाही. तो मनापासून तिला सॉरी म्हणायचा प्रयत्न करतो पण ती ऐकूनच घेत नाही. ती त्याच्याशी एक शब्दही बोलायची नाही. त्याचा त्याला खूप त्रास होत होता. त्याला ती आवडायला लागली होती. तो सतत सायलीचा विचार करायचा. माधवीचा विचार त्याच्या मनात आला की त्याची खूप चिडचिड होत असे. असंच ऑफिसमध्ये बसलेला असताना माधवी त्याच्याजवळ आली. ती काही बोलणार तेवढ्यात तो उठून बाहेर निघून गेला आणि त्याच्या धुंदीत रोड क्रॉस करू लागला. तो सायलीच्या विचारात एवढा मग्न असतो की समोरच्या गाडीचा हॉर्न पण त्याला ऐकू येत नाही आणि तो गाडीला जोरात धडकतो आणि तिथेच बेशुद्ध पडतो. शेजारी त्याचे ऑफिसचे मित्र चहा पित असतात. ते पटकन जाऊन त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्याच्या डोक्याला आणि हाताला लागले असते. एक मित्र अभयला कॉल करतो आणि सगळं सांगतो. अभय आई बाबा आणि सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. अर्जुनचे मित्र त्याच्या फॅमिलीला ओळखत होते पण सायलीला पहिल्यांदाच बघत होते. तिला बघून मनात विचार करत होते, यार, या अर्जुनची बायको किती सुंदर आहे. ती आणि आई रडत होती. बाबा दोघांना सावरण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बाहेर येऊन सांगतात, सगळं ठीक आहे, तुम्ही भेटू शकता. तसे सगळे आत जातात. आई बाबा अर्जुन जवळ जातात. सायली बाजूला उभी असते. त्याच्या ऑफिसमधील फ्रेंड्स पण भेटून निघून जातात. तोच एक मॉडर्न मुलगी येते आणि अर्जुनची विचारपूस करते आणि तिथेच बसत असते की अभय तिला म्हणतो, मिस माधवी, तुम्ही जाऊ शकता. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्याच्या घरचे सांभाळतील सगळं. अभयचं बोलणं ऐकून ती निघून जाते. माधवी गेल्यामुळे आईबाबांना बरं वाटतं. अर्जुन फक्त सायलीकडे बघत असतो कारण रडून रडून तिचा चेहरा लाल झाला होता. पण सायली त्याच्याकडे बघत नाही. सिस्टर येऊन सांगतात, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. त्याला घेऊन घरी येतात. त्याला आरामाची गरज असते. त्याला रूममध्ये सोडून बाकी आपापले कामं
असतात. आई सायलीला आवाज देतात आणि अर्जुनसाठी बनवलेले थालीपीठची प्लेट तिला देतात आणि म्हणतात, जा अर्जुनला तुझ्या हाताने खाऊ घाल. ती प्लेट घेऊन रूममध्ये जाते, पण आतून खूप घाबरलेली असते. ती घाबरतच त्याला आवाज देते, अहो थालीपीठ आणलंय, खाऊन घेता का प्लीज. तिचा आवाज ऐकून तो उठायचा प्रयत्न करतो, पण त्याला उठायला जमत नाही. ती त्याला घाबरतच उठायला मदत करते आणि थालीपीठाचा एक एक घास त्याला भरवते. त्याला थालीपीठ आवडत नसते, पण सायली अशी आज त्याला पहिल्यांदा भरवते म्हणून तो पण गुपचूप ते खाऊन घेतो. त्याचं खाऊन झाल्यावर ती प्लेट ठेवून फ्रेश होऊन रूममध्ये येते. तिला त्याच्यासोबत रूममध्ये राहायचं खूप टेन्शन आलं होतं, कारण त्या दिवशी त्याने तिच्यासोबत जे केलं होतं त्यातून सायली अजून सावरली नव्हती. ती पटकन रूममध्ये येऊन त्याच्याशी काही न बोलता लाईट बंद करून बेडवर एका साईडला झोपून जाते. तिला तसे बघून त्याला हसू पण येतं आणि वाईटही वाटतं. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.